रामकृष्ण हरी. विदर्भरत्न गुरुवर्य हरिभक्त परायण संजयजी महाराज पाचपोर यांच्या उपस्थितीमध्ये दर्यापूर तालुक्यातील साप्ताहिक महाआरती प्रमुखांसोबत चिंतन बैठक सोहळा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025ला संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये महाराजांच्या आगमनानंतर लगेच महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महाराजांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये हरिभक्त पारायण सागर महाराज परिहार यांनी प्रास्ताविक केले आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले महाआरती प्रमुख यांचे परिचय आणि मनोगत व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर या चिंतन बैठकीला महाराज मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये हरिभक्त परायण श्री गजानन महाराज हेरुडकर, श्री ज्ञानेश्वर महाराज तिडके, श्री विष्णू महाराज गावंडे, श्री शिवाजी महाराज मानकर, श्री वैभव महाराज तराळ, श्री अथुर महाराज बोरोडे, श्री पाटील महाराज, श्री पंढरीनाथ महाराज अशा प्रकारे अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या चिंतन सोहळ्यामध्ये परमपूज्य विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचा आढावा आनंदी लहर यूट्यूब चॅनलवर आपण ऐकणार आहात. त्याकरता आपण आमचे चॅनल सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. 999 क्विंटलचा खर्च झाला. नफा किती आहे क्विंटल? खर्च कापूस किती झाला? 25 क्विंटल झाला. खर्च किती झाला? 10 क्विंटल झाला. नफा 15 क्विंटल. नफा महत्वाचा आहे ना, खर्च किती करता यापेक्षा नफा महत्वाचा आहे. मला असं वाटतं की संप्रदायामध्ये सुद्धा आपण हा विचार केला पाहिजे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा संप्रदायामध्ये देणारे जर काय असेल तर ते महाराज हा महत्वाचा. आपण एकत्र येतो. तुम्हाला माहिती आहे का, 50 लोक जरी एकत्र येत असले, 100 लोक जरी एकत्र येत असले तर कुटुंब जोडलं जाते ना. ते कुटुंब त्या मंदिराशी जोडलं जाते. मला असं वाटतं एखादी व्यक्ती जर घरात असते, ती जर ज्या विचाराची असते त्या विचारावर त्या घरामध्ये घरा पाहिजे, त्याच्या पाठीमागे चालावं लागते. विचार म्हणतो, ज्या विचाराची व्यक्ती ती असेल त्या विचाराने त्या घरावर त्याच्या पाठीमागे चालावं लागते. ज्या पक्षाची व्यक्ती असेल त्याच्या पाठीमागे त्या घरावर जावं लागते. म्हणून तुम्ही एक व्यक्ती धरू नका. एक घरातली एक व्यक्ती जरी त्या ठिकाणी मंदिरात येत असते तर ते घर त्या मंदिरात येते. ते सगळं घर त्या विचाराचं. आणि हे विचार वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे. विचारच वाढले पाहिजे. समाधान मिळावं असं वाटत असेल तर तुकोबा असं म्हणतात, विचारा वाचून न पवित्र समाधान. विचारा वाचून न पवित्र समाधान. समाधान हा विचाराचा विषय. समाधान हा संपत्तीचा आणि सत्तेचा विषयच नाही. कुठे श्रीमंत लोक समाधानी आहे? बरोबर आहे का नाही? कुठे श्रीमंत लोक समाधानी? खरं म्हणजे तुम्हाला विचारतो आहे का, या गावचे लोक खूप श्रीमंत आहेत. कुठ्या गावचे? श्यामगावचे. महाराज, एक शब्द मी बोलतो, एक माहिती म्हणून मला कळवतो. आपला हा आरतीचा कार्यक्रम तुम्ही सुरू करून दिला आणि मला मुंबई वर्धेला डिलेवरी योगायोग करता आरती होईपर्यंत मला फोन आला. आरती झाल्यानंतर मी डॉक्टर असल्यामुळे तिने पहिल्यांदा हनुमानाची आरती पूजा आंघोळ करून करते आणि मग डिलेवरी त्या बाई येते. मग मला हनुमंताचा आशीर्वाद मिळाला. तर तुमच्या सांगण्यामुळं मला नाही. समजा आमचं नात्याचे गाव आहे, त्याच्यामुळे कुठं आहे समाधान? हे खरं समाधान. हे श्रीमंत लोक आहेत ते, बरोबर आहे ना? पैशाळ लोक आहेत. शेवटी हनुमंताचं यावंच लागलं का नाही यांना? त्याचा अर्थ असा आहे
की हे सगळं केलं पाहिजे. मी तर असं म्हणतो आत्ता असं नाही केलं पाहिजे, प्रयत्नाने केलं पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, माझा वेळ कमी आहे. ज्या ज्या गावाला संख्या आपल्याला कमी वाटते त्या गावाला संख्या वाढवली बोलावलं पाहिजे, लोकांना गेलं पाहिजे लोकांच्या घरी. आपलं काम म्हणून आपण गेलो पाहिजे, बोलावलं पाहिजे. सगळं चला बाबा तुला तिथं बसल्या काही मोबाईलवर घरात त्या महिलांना सांगितलं पाहिजे. तुमच्या पोरीचा फोन असला की एक तास बोलतात बाबा, काय बोलतात बिचारा काही समजत नाही. एक तासभर फोन नाही ठेवत, फक्त पोरीचा फोन असला पाहिजे. तिच्या सासूच्या निंदा चालू असल्या पाहिजे, मग मेला समजत. तिकून जर पोरगी सासूच्या निंदा करत असेल मग फोनचं काय खरं नाही. इतक्या वेळ फोन चालतो बा, एक तास फोन बोलतो, 15-20 मिनिटाचा विषय. हे बघा, तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक मंदिरात हरिपाठ झालाच पाहिजे, नक्की. 2 लोक असो 4 लोक असो, नित्यनियम आहे, तो नित्यनियमाने झालाच पाहिजे बरं का हरिपाठ. तुम्हाला विनंती करणार आहे की ज्या मंदिरामध्ये हरिपाठ होत नसेल, त्या मंदिरामध्ये मुलीचं हरिपाठ येत असेल तर तुम्ही घ्या, दोघे जण हरिपाठ झाला. प्रत्येक मंदिरामध्ये आपली हरिपाठाची संख्या. तुम्हाला सांगतो की 10 किलोमीटरचा प्रवास होईपर्यंत हरिपाठ होतो, फक्त 10-15 किलोमीटर गाडी चालू 15-20 मिनिटाचा विषय असतो, झाला पाहिजे. आणि म्हणून गावामध्ये असू द्या 7 दिवसाचा होत असेल, 3 दिवसाचा करा, 2 दिवसाचा करा. पण मला असं वाटतं एखादा विषय सप्ताह झाला पाहिजे. फार मोठा सप्ताह नाही केला तरी चालेल, आपला सदा नाही, पण एक सप्ताह गावाचा, एक सप्ताह झाला पाहिजे. रोज हरिपाठाची संध्या. मग तुम्ही म्हणाल बा हे कशाला चालू केलं, सवलत दिली पाहिजे. काही गोष्टींची सवलत असते. आता सवलत दिली नसतं चाललं सगळं, सरकार यायचं म्हटलं तरी सवलत द्यावं लागतं नाही का. ते लाडकी बहीण सवलत दिली ना आपल्याला, लाडक्या बहिणी नाही का 1500 रुपये देते सरकार तुम्हाला. एका लाडक्या बहिणीला विचारलं बा तुम्ही 1500 रुपयाचं काय करता, ते म्हटले मग महाराज 500 रुपये महिन्याने एक माणूस ठेवला म्हणजे कामाला. बापरे, बरा भेटला. काम काय करतो म्हणजे भांडे घासायला ठेवला पेशंट, इतके चांगले भांडे घासले म्हणे. म्हटलं मग खरकट झालं तर किती शिवाय दिला तरी सण करतो, फक्त 500 रुपये. माणूस आला असेल लक्षात, माणूस लक्षात आला का बरोबर आहे ना. कुठून आणला म्हणे, घरचाच ठेवला म्हणे, असं आहे. म्हणून सवलत आहे आणि सवलत दिली पाहिजे. तुम्हाला सांगतो अँबेसिडर गाडी किती चांगली होती. आजही मला रस्त्यावर अँबेसिडर दिसते ना, आणि त्या अँबेसिडरला काचा तुकडे कारण मी 9 वर्ष वापरतो. इतकी चांगली गाडी होती. आहे का रोडवर कुठं, आहे का बदल झाला का. तुम्हाला सांगतो की ही आपला विधान महाराज तू घड्याळ होता कोणचा घड्याळ काय HMT वगैरे घड्याळ होते, दिसतात तर कोणाच्या हातात. लग्नात तुम्हाला रेणू भेटली, भेटले तर रेणू, पण रेणू भेटत ना पहिले. सगळं गाव ऐकत आहे आणि तो बगलीत घेऊन फिरत जाय. जर दुसऱ्या तालुक्यातला एखादा माणूस आपल्या तालुक्यात जर आला तर नाही का, कुठून येतात बिचारे प्रस्थापित होतात. आपण वारकरी आहोत, आपलंही प्रस्थान असलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रयास आहे. आणि दर्यापूर तालुक्यातला मला आनंद असा आहे की ज्यावेळेला आम्ही पहिल्या त्या मिटिंग मध्ये सांगितलं की बा अशी एखादी मिटिंग घेता येईल, तर सागर महाराजांनी सांगितलं आम्ही पहिल्याने आम्ही घेतलं. आणि त्या मिटिंग मध्ये एक महिना आणि तुम्ही ही मिटिंग घेतली आणि या ठिकाणी येण्याचं योग्य. मी भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये 7 वर्षापासून राहतो. मी माझ्यासोबत कोणाला आजपर्यंत नेलं नाही. मी विठ्ठलला सुद्धा तिथे नेलं नाही. एकच कार्यकर्ता मिळाला, तो म्हणतो आता भंडारा भंडारा एक नेला होता मी सोबत, 7 दिवस होता. त्याला विचारत तुम्ही गोंदिया म्हणजे भंडारा गोंदिया जातो, भंडारा डोंगरात जाईल. खरंच तो अशी अवस्था मला खरं सांग. पहिल्याने 7 वर्षाच्या अगोदर आम्ही जात होतो त्यावेळेला एक कावडे म्हणून आहे, त्यांची आम्ही जी वॅगनार गाडी भाड्याने करायची.
त्या गाडीमध्ये पुढची आणि एक टळवर सोबत असायचा. आणि त्या गावात गेल्यानंतर आम्ही पुढची टाकायची, तर तळवर पुढे टाकायचं. दोघं तिघं चौघ जण असो, दोघांनी ते धरायचं, मस्त त्याच्यावर पुढची ठेवायची आणि बसायचं. आम्ही महाराज ते दोघं जण ती माणसं बोलायला जातो. इकडून 2-4 तिकडून 2-4 माणसं बोलवून आणायची. मला खरं सांगतो, 2-4 माणसं तिथं आले बसले, ती आमच्याकडे पाहत असतो. तुम्ही तंबाखू ओढत जाय, तुम्ही गुढी ओढत जाय. त्याला म्हटलं बाई 2-4 आणखी 2-4 घेऊन ये. 2-4 आणायला गेला की 2-4 उठून जायचे. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रचार केला. खरं सांगा तुम्ही केलं पाहिजे काय? धर्मापेक्षा कोणी मोठं आहे? धर्मापेक्षा मोठं आहे? अक्षरशः इकडून जासाल म्हणजे बाबा जवळजवळ 50-60 किलोमीटरचं अंतर आहे बोलून असे. आणि सरळ जर आपण गेलो ना तर 35 किलोमीटरच आहे. तुम्हाला खरं सांगते मी, 7 वर्षाच्या प्रयासानं धीरे 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 250 गावाला प्रवास झाला. आता त्या भागामध्ये प्रवास असताना आम्हाला लोकांना म्हणावं लागतं की इतके लोक सोबत येऊ नका, इतके लोक माझ्यासोबत असतात. 3-4 गाड्या असतात सोबत. आणि तुम्हाला खरं सांगतो की 200, 300, 400 लोक बैठकीला असतात पहिल्या गेल्यावर. परिणाम झाला. मी तुम्हाला खरं सांगतो, काम करणाऱ्या माणसाला सांगतो, तुम्हाला जर काम करायचं असेल ना, म्हणून भूता सुद्धा काम करू शकतो. किंवा हे सगळे भूत आहेत, त्याच्यात तुम्ही काम करा. तुम्हाला नक्की सांगतो, साधू संतांच्या आशीर्वादाने हे भूत सुद्धा एक दिवस आपल्यासोबत काम करायची इच्छा मनापासून असली पाहिजे, कामाची इच्छा असली पाहिजे. मी हेही सांगतो, तुम्हाला अनुभव आहे की ज्या वेळेला तुमची इच्छा चांगली असेल ना, त्यावेळेला नक्कीच आपला परमेश्वर सुद्धा आपला साथ असतो. मांडव म्हणजे जर आपण धीरे धीरे नास्तिक होऊन जाऊ, आपण नास्तिक होऊन जाऊ. आपण नास्तिकाचं पेव फुटला आता. म्हणजे प्रामाणिक काम असलं पाहिजे. आणि म्हणून मला दर्यापूरचा आनंद यासाठी की मला या लोकांनी कारण कधी का किंवा आमच्या घरी लोक करू शकत नाही म्हणून. आणि म्हणून बघा, हा या ठिकाणी हा विषय आपण घेऊ शकतो. फार समाधान वाटलं की तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा विषय घेतला पाहिजे. आणि काही गोष्टी आता बोर्डासाठी आमच्या बहुतेक विषय तुमच्या घरी बोलतो, तुमच्या गावाला गेलो, राम मंदिरामध्ये पाऊस होतो त्या दिवशी. असं होत असतं. मी सातपुड्यामध्ये 22 मंदिरं बांधल्या. सातपुड्यात आणि अक्षरशः सातपुड्यातली मंदिरं स्वखर्चाने बांधली. याला तरी आम्ही वर्गणी देतो. ते खरं सांगतो, तो स्वखर्चाने बांधली. आता मी बांधू शकत नाही म्हणून ते थांबतो. 2.25 लाख रुपये एका मंदिराचा पोच आहे. अशी 22 ते 25 मंदिर असतात. त्या सातपुड्यामध्ये एका महाराजांकडे आम्ही गेलो. मस्त महाराज, सुशिक्षित होते, साधू होते, मस्त राहायचे ते. त्यांना म्हटलं, महाराज राजा किती काम केलं तरी लोक त्रास देतात, बरोबर आहे ना? आपला प्रश्न असेल तो सर आपलं बोलतात नाही. पण मला वाटते फक्त माणसाचं काम केल्यानंतरच लोक त्रास देतात असं नाही. आपण सोडून देतो, ते आपल्याला गरज नाही. घरात त्रास नाही का नाही तुम्हाला? कोण सांगा बाबा, कोणाला त्रास नाही? त्रास असतो. आता आमच्याकडे वेळ आहे माणसं 304 वेळ आहे. त्याला मदत केली, उभा राहिला बिचारा. 8 कोटीचे काम करून दिले लोकांनी आपल्या प्रेमात. तिथं आता एक आउटपुट होत आहे. वेळ आहे, डोक्यात किडे पडलेले आहेत. कोणी नाचते, कोणी हसते, कोणी बोलते. वेळे माणसं सांभाळणं सोपे आहेत का? तुमच्याकडे काय पागल म्हणतात त्या वेळा म्हणतात. पागल माणसं सांभाळणं सोपं आहे खरं. महिलांना विचारतो, तसं एक पागल सांभाळणं किती कठीण आहे? तुम्हाला काही समजलं का नाही? एक पागल सांभाळणं कठीण आहे का नाही? हो म्हणता.
मी त्यांना हा प्रश्न विचारला की महाराज किती कामं चांगले केली की लोक त्रास देतात, पण त्रास कोणाला दिला नाही. तुम्हाला खरं सांगू का, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त मराठ्यांनी जर मनापासून साथ दिली असती ना, तर माझ्या छत्रपतीने देशाचं चित्र बदलून टाकलं. मराठ्याने म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतोय ना आपण, त्यावेळेला आताचा जय जयकार असू द्या, त्यावेळेला जर साथ दिली असती ना छत्रपतीला, सगळं चरित्र वाचलं त्यांचे, या माणसाने खूप काही बदलून टाकलं असतं. माझ्या जगद्गुरूला तरी कुठं साथ भेटली, तुकाराम महाराजांना कुठं साथ भेटली असती, त्याच्यापेक्षा वेगळी ज्ञानोबारायला कुठं साथ भेटली, आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त द्यावं लागलं त्यांचं, भेटली असती आणखी वेगळी क्रांती पाहायला भेटली असती. तुम्हाला खरं सांगतो, गजानन महाराजांची मंदिरं बांधतो आपण, किती श्रद्धा आहे रे महाराजांवर आपली. माझ्या वासुदेव महाराजांची श्रद्धा किती होती, महाराजांची किती श्रद्धा आहे. उशाने मारलं राहू त्या लोकांना, तरी त्यांनी आपलं ध्येय नाही सोडलं. ध्येय नाही सोडलं पाहिजे, ध्येयाने असलं पाहिजे. आपल्याला उदाहरण येत नाही, सगळे उदाहरण. आता वासुदेवजी महाराज 1942 का 43 सालची त्या संस्थेचे विद्यार्थी, जोग महाराजांनी ती संस्था 1917 साली चालू केली. खूप विरोध झाला जोग महाराजांचा. ब्राह्मण होते ते, कुणाला शिकवता म्हणजे तुम्ही हे काय यांना शिकवलं पाहिजे का? ही आपली विद्या आहे, ब्राह्मणाची विद्या आहे. तुम्ही सनातनी ब्राह्मण आहात, पैलवान होते ते. जोग महाराजांनी एकच सांगितलं, मी ब्राह्मणालाही शिकवतो पण आणा ना इथं, आणा ना, असं जोग महाराज बोलले. आणि त्या काळामध्ये ब्राह्मणांना विरोध करून, त्या काळात 100 वर्षाच्या अगोदर एखाद्या बहुजनांच्या पोरांना वारकरी किंवा हे शिक्षण देणं फार कठीण होतं. जोग महाराजांनी तो विरोध स्वीकारला. महाराजांनी 4 जातीचे 4 शिष्य घेतले. वारकरी संप्रदाय मुहूर्तमेढ या शतकातली त्यांनी बोलली. ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काही कीर्तनकार दिसतात ती वारकरी शिक्षण संस्थेची प्रत्यक्ष तरी असतील, परंपरेने तरी असतील, पण वारकरी शिक्षण संस्थेचा संबंध असल्याशिवाय त्या महाराष्ट्रातला एक कीर्तनकार महाराजांना मानणारे होता, महाराजांचे शिष्य होता. पण महाराज कोणी? महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. आणि म्हणून एक प्रश्न राहिला. आपण म्हणत असतो ना की बाबा हे लोक त्रास देतात, इतकं चांगलं काम करतो सगळं आपण वेळेवर येतात, तुमचा शिवाय देतात, तेवढ्या ते आपले कपडे देतात. मला खरं सांगतो, अरे धोब्याने कपडे धुतले, पैसे मागतो ना. शिष्याने किंवा सुनेने धुतले, साबण मागते ना. पण तुम्ही चांगलं काम करत असताना जर तुमची निंदा होत असेल, आम्हाला अडचणी आणत असलेले लोक, तर हे आपले पाप रूपी कपडे धुवून देतात. हे कोणतरी धुतलं पाहिजेत ना. कळत न कळत जे काही आपल्याकडून घडते, अरे कोण्या संतांची निंदा झाली नाही बरं? ती निंदा कोणी करून घेतली? प्रमाणाने सांगतो की ती निंदा देवाने करून घेतली. कोणी त्रास दिला? तुकाराम महाराजांना मंबाजी बुवाने, रामेश्वर भट्टाने कोणी द्यायला लावला? त्यांनी द्यायला लावला त्रास द्यायला. हे सोनं आहे, हे तापवल्याशिवाय लोक घेणार नाही. हे सोनं आहे, हे तापवल्याशिवाय लोक घेणार नाही. तापवायला आणि त्यांनी तापवलं. पण आज सुद्धा कडं सोन्याचा असू द्या माऊलींचा, नाव मात्र तुकाराम काय झाला असे. म्हणून जिला पाहिजे इथं म्हणतो निंदा करणाऱ्या माणसा आणखी तेल टाकायचं, आणखी केली पाहिजे. खूप चांगलं असलं पाहिजे. विषय असा आहे दादांनो, तुम्ही खूप चांगलं काम करा, त्याला घाबरू नका. किती दिवस राहायचं? 50-50 वर्ष खेळ करा सुरू. आणि त्या महाराजचं वाक्य सांगतो, महाराज बघ आम्ही काम करतो, आम्ही एवढी चांगली आरती करतो, एवढं सगळं जाऊन करतो, मंदिरात पूजा करतो, कसंही त्रास देतात. त्यांनी एक वाक्य फार मस्त बोलले होते, महाराज एकदम माणसाने चांगलं काम करायचं नाही, आणि करत असाल तर मग करायचं नाही. करायचं समजतं ना? करायचं आपल्याला आमच्या पुथायचं नाही. एक तर चांगलं काम करायचं नाही, आणि करायचं असेल तर पुथायचं नाही. समजतं ना? आणखी एक वाक्य फार महत्वाचं.
चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा. एक दिवस तुमचा विरोध करणारी माणसं सुद्धा तुमच्या सोबत आल्याशिवाय तुमच्यापासून विषय निघाला. मंदिर बदला, आणखी लोकांना सोबत घ्या आणि करा. महाराज तिथं जावं लागेल, आणखी थोडं आमच्या ताईचा एक विषय नाव खाली होती. एकच आहे का नाव खालीवर, खालीवर नावाचं काय होते हे तुमच्यामध्येच आहे असं नाही. बऱ्याचदा आता केन प्रयुक्त यम पापायच्या पुरुषा आणि चन्नबी भारतीय बदामध्ये कधी कधी आमच्यामध्ये तो विरोध होतो. तुम्हाला खरं सांगतो, आपला धर्म, आपला परमार्थ हा सन्मानातून उदयाला आलेला नाही, अपमानातून उदयाला. कोणी सन्मान केला नाही नाथ महाराजांचा, कोणी सन्मान केला तुकोबारायचा. आपल्या जवळची गोष्ट सांगतो, कोणी सन्मान केला गाडगे महाराजांचा? केला सन्मान? मामाने काढून दिलं असंच ना. म्हणजे घरी व्यवस्था नव्हती, अशीच परिस्थिती होती ना. माझे गाडगे महाराज जर अल्पकालात केले असते तर गाडगे महाराज खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपल्या स्मरणातच राहिले नसते. असा गेला असा इतका चांगला माणूस, थोडस आयुष्य भेटलं म्हणून स्मरणात आहे. पंजाबरावने विचारलं होतं काय सेवा करू म्हणून, माझ्यासाठी कशाला करतो, त्याच्या गरीबाच्या पोरासाठी करणार. पंजाबराव नाही का, शिवाजी संस्थेची स्थापना झाली, हजारो पोरं शिकलेत आपले. काय करायला पाहिजे लोकांनी? किती त्रास झाला, पोरगं मेलं, प्रमाण झालं. पोरगं मेल्यामुळे प्रमाण झालं कीर्तनाचं. किती मेले कोट्या कोटी, काय रोग याच्यासाठी प्रमाण झालं. पोरावर पाणी सोडणारी माणसं, आपल्या बायको मुलावर पाणी सोडणारी माणसं, आपल्या प्रपंचावर पाणी सोडणारी माणसं, त्या लोकांना त्रासच झाला. त्रास झाला म्हणून लोकांपर्यंत सोडा. अशा पद्धतीने माझी मुद्दाम मी हा विषय तुमच्या पुढे यासाठी मागतो. आपण चांगलं काम करणारे आहात, या गोष्टीकडे लक्ष देऊ. दोन चार गोष्टी आहेत. तर म्हणजे काही गावच्या आरत्या कमी संख्येमध्ये असल्या, काही गावच्या आरत्या मला वाटते बंद व्हॉट्सअपला फोटो पाठवा. तर म्हणजे तुमच्या भेटी जरी आम्हाला प्रत्यक्ष होत नसतात ते व्हॉट्सअपला आमचे टिळके सर ती आरती आमच्याकडे पाठवा, आम्हाला ते वाचायला लागतं, एवढं आम्हाला समाधान वाटते. म्हणून व्हॉट्सअपला फोटो पाठवा, प्रसादाचे पाठवा, आरतीवाल्याचे पाठवा, काय त्याला पाठवायला करा ते आपल्या व्हॉट्सअपला. फक्त ते बोट आवडचा खेळ आहे, 2-3 बटन दाबले की तुमची आरती येऊन जाते. व्हॉट्सअपला आपली आरती पाठवणं महत्वाची आहे. 3 वर्षापासून आपल्या आरती चालू आहे. कधी कधी असं म्हणत होते की बाबा हे काय चालत असते का, हे करत असते का, नाही काय. पण तुम्हाला सांगतो की माझ्या परिसरामध्ये 70 गावाला मी रामफेऱ्या चालू केल्या. 15 वर्षांनी चालू आहेत, अजून 15 वर्षांनी चालू आहे. त्या फेऱ्याने काही फेऱ्या चालू केल्या आणि नकारात्मक नसलं पाहिजे का माणसं. नकारात्मक असलेला माणूस जेवण सुद्धा करू शकत नाही. नकारात्मक नसलं पाहिजे. नकारात्मक असलेला माणूस कोणतंच काम करू शकत नाही. नकारात्मक समजलं ना त्याला काही इंग्रजी काय म्हणत असतं, निगेटिव्ह नसलं पाहिजे. निगेटिव्ह काय असलं पाहिजे मग? पॉझिटिव्ह. कोरोनामध्ये पॉझिटिव्ह कामामध्ये असलं पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणलं गेलं त्याला पॉझिटिव्ह असलं पाहिजे, नकारात्मक नसलं पाहिजे. काय म्हणत होतो, 3 वर्षापासून या आरती चालू ठेवा. त्याचे नक्की आपल्याला फायदे भेटल्याशिवाय. बघा, दुर्भाग्य असं आहे कधी कधी लोकांना जागृत करण्यासाठी दुसरे काही उदाहरण द्यावं लागतात. झाले माझं 5 मिनिटात थांबतो मी. दुसरे उदाहरण देऊन आपल्या लोकांना जागी करावं लागते. दुसरे उदाहरण देऊन म्हणजे शनिवारच्या लोकांना जागे करण्यासाठी शुक्रवारचं उदाहरण द्यावं लागतं. शनिवारच्या लोकांना जाग करण्यासाठी शुक्रवारचं उदाहरण हिंदुस्थानमध्ये चांगली गोष्ट आहे.
आम्हाला द्यावं लागतं ते उदाहरण. मग शुक्रवारचं काय, आमच्या इथे काम चालू होतं सरकारी, त्याच्या वडिलापासून आमचे काही संबंध होते. मला मी म्हणत होतो कशाला लेकरं शुक्रवार कमावता तुम्ही, 5-7 भाऊ शुक्रवार कमावता. म्हटले महाराज 7 जण काम करणारे होता, मिस्त्री काम करतो, काही खाली काम आमच्या हाताखाली काम करतो. 500 रुपयापासून 1,500 पर्यंत आम्हाला रोजगारी आहे. 7 ते 10,000 आमचे पाणी फेकतो आम्ही शुक्रवारच्या दिवशी, नाही जात कामाला. बरोबर नाही? म्हणजे एका आठवड्याला 10,000, वर्षाचे किती झाले बा, 5 लाख रुपये. 5 लाखावर पाणी टाकतो म्हणे आम्ही, पण शुक्रवार नाही सोडत. हे उदाहरण द्यावं लागतं ना. आपण नकारात्मक, नेहमी नकारात्मक राहायचं असते का, हे असं होत असते का बा, असं होईल का बा, असे का चालत असते का बा, असं करू नका, याने काय होईल बा, खूप काही होत असतं. म्हणून नकारात्मक राहू नका. आणि आपापल्या गावच्या अर्थ चालू आहे. संख्या कमी असेल तर ती संख्या वाढवा, पुण्य भेटेल तुम्हाला. सामाजिक काम आहे, चांगलं होईल तुमचं. मी वासुदेव महाराजांच्या पुढे बसून बोलतो तुमच्याशी. तुम्ही चांगलं काम करा, तुमचं चांगलं. आपला हेतू जर चांगला असेल ना, चांगलं होत असते. हेतू चांगला असला पाहिजे. गाईचं काम चालू करण्याचं कारण पण असतं की आम्ही पाथर्डी तालुक्यामध्ये प्रवास करतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे. हे माणिक दौंडी म्हणून गाव आहे. सकाळी सकाळी आंबेशेकर गाडी आम्ही थांबली. समोर टॅम्पो भावता, आपल्याकडे त्याला मॅटरडोर म्हणतात. गाई त्याला याच्या पुढची पाट्या, त्या पाट्यांच्या दोन गाईचा पाय बाहेर निघाला. आम्ही ते चित्र पाहत होतो. सकाळची वेळ होती. तो कसाही आला, तो आतने लोटला, खटकन कापला गेला आमच्याकडे. खाट आवाज आला, इतक्या जोराने हांबरण्याचा आवाज आला गाईचा. तेव्हापासून डोक्यात घेतलं की देवा, आपण गाईची सेवा झाली पाहिजे आणि ती सेवा झाली पाहिजे असा निश्चय केला. त्यावेळेला काय कशी सेवा केली पाहिजे ही माहिती, पण देवाने अशी लाईन लावून दिली. जरा आज 70 गोशाळा आपल्या संपर्कात आहे. 17,500 गाई. पागलाची सेवा करायची काय कारण होतं, असंच एक चित्र समोर आलं. तो माणूस, पागल माणूस, एका मेलेल्या, सडकीवर ऍक्सिडेंट मेलेल्या पुत्राच्या आतडे बाहेर पाहून मेलेल्या पुत्राची आतडे. त्यावेळेला विचार केला की या लोकांची सेवा झाली पाहिजे. असा एक माणूस भेटला, असा एक आसन भेटला. 304 रुपये होत असते आणि काही कमी पडत नाही. खरंच नाही होत. तुमचा भ्रम आहे की जमा केल्याने वाढत असते. जमा केल्याने घसरत असते. जमा केल्याने त्याच्यामध्ये जास्त दिवस जर ताक असतं ना, इथे खराब होते ते ताक. ते कढीसाठी दिलं पाहिजे लवकर. नाही, आपल्या घरात जे उद्योग होतं आंबट होईल ना, ते ताक आंबट होऊ नये ते जसं देणं महत्वाचं आहे, तशी आपली संपत्ती आंबट होणे याच्यासाठी चांगल्या कामात खर्च करणे महत्वाचं. खूप जमा करून ठेवलं लोकांनी, खूप करून ठेवलं, असं विसरून गेलं. आणि म्हणून अशा अर्थाने मी आपल्याला विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने हा आरतीचा उपक्रम चालू ठेवू. ज्या ज्या गावामध्ये हरिपाठ चालू असतील त्या त्या गावात 2-3 माणसं का असत ना, हरिपाठाची संख्या चालू करा. ज्या गावामध्ये एखादा सप्ताह होत नसेल त्या गावामध्ये काही लोकांनी पुढाकार घेऊन सप्ताह चालू करा. आणि खरं म्हणजे साप्ताहिक महाआरती अखंड आपण चालू ठेवू. बघू, आपण साप्ताहिक महाआरतीमध्ये 5-6 आरत्या घेतल्याचं कारण असतं की ज्ञानोबा तुकाराम 2 आरत्या झाल्या ना की त्याच्या अंतर्भाव सगळ्या आरत्या घेऊन जातात. एका पांडुरंगाची आरती झाली ना, सगळ्या देवतेच्या आरत्या घेऊन जातात. आणि मंगलाची गणपती असते. मग आरत्या जर वाढत गेल्या, वेळ वाढत जाईल. वेळ जर वाढत गेला, लोक कमी होतील. आणि म्हणून एकू नये याच्यासाठी तो आपण विचार केला. आणि अशा पद्धतीने त्याचाही विचार आपण करावा. ज्या आरतीला कमी संख्या आहे त्या आरतीला संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा, ही आपल्याला विनंती करतो. ज्या ठिकाणची 1-2 ठिकाणची आरती बंद झालेली कारणामुळे ही आरती चालू करण्यासाठी आमची मंडळी आहे की ही आरती चालू करा. आणि
प्रसाद आपण देतो त्या निमित्ताने लहान लहान मुलं येतात. पंगत नका ती पंगत असं करते. कसं करते तुम्ही सांगितलं तसं 200 इथं 2000 देतात आणि पंगतनी अर्ध्या नंतर कोणाची ऐकत नसते त्यापर्यंत करतात. साच्या तो धोरणामध्ये आपण प्रसाद देतो. ही रचना मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेली आहे. त्या रचनेप्रमाणे त्या ठिकाणी सगळं होत आहे. आणि सर काय राहिला विषय व्हॉट्सअप ग्रुपचा विषय आपण काही काय म्हटलं आपण ते फलक लावायचं सांगितलं होतं तुम्हाला. ते लावले का सगळ्यांनी? कोण लावले नाही? एक 52 नावाचं प्रामाणिकपणे हात वर करावं लावा ना. नाव कसं पुढच्या शनिवारची कोणाची आरती आहे तुम्हाला तुझी आहे तुम्हाला तुझी आहे म्हणून आपण कळत माहितीसाठी हे झालं. याच्यातून एक मार्ग तुम्हाला काढता येते ना, थोडासा मार्ग काढता येते का असं करा. आता काय आहे 52 नावाचा आपण परत बनवतो ना 26 नावाचा होता. आता तुम्ही माहिती देता पुढच्या शनिवारी तुम्ही गैरहजर राहिला तुम्ही दुसऱ्याला सांगायला पाहिजे की तुम्ही आता ज्यांना हे शक्य असेल ते पहा. किंवा फलक तयार करताना 52 नावाचं एक फलक तयार झालं. ज्यांना आणखी अर्थ घेण्याची इच्छा असेल त्यांची पहिले कच्ची यादी तयार करा. आणखी 26 नावं करा. दुसरं फलक लावा. तुम्ही करताय ते योग तुम्ही करता तर त्या पद्धतीने करा. पण आता नावं वाढल्यानंतर काय करायचं मग आणखी 26 नावाचं करायचं. म्हणजे शेवटचं नाव झालं की पहिले नाव घे. समजा 150 आपले 100 नाव झाले 2 वर्ष निघणार. अशा पद्धतीने आपण करू शकता. ज्या ज्या गावची रचना ज्या ज्या पद्धतीने असेल ते करा. फक्त आरतीची संख्या वाढली पाहिजे आणि आरती चालू राहते असा एक विषय आहे ना. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की आता बा सगळे नाव आपले झाले समजा झाले मग एखादं फलक तयार करतो. आता सगळे झाले आता 50 झाले 100 झाले त्यांची एक यादी तयार करू. ज्यावेळेला पहिल्यापासून आरती चालू होईल त्यावेळेला एखादं फलक तयार 52च आहे की नाही ते वाढणे. समजा आता पूर्ण झाला तुमचा राऊंड हा त्यावेळेला काय विषय राहिला सर आपल्या आता हा एक विषय राहिला. आमचे विष्णू महाराज आहेत यांनी सामुदायिक शिबिर नाही का. आणि असं अनिवासी शिबिर जर कोणाला ठेवायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क 1 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं. अनिवासी म्हणजे गावात मुलं सकाळी येतील. आता शिबिर आपले 21 दिवसाचे असतात. त्यामध्ये संस्कार होतात. संस्कार 21 दिवसामध्ये संस्कार होतात. पण तुम्हाला जर टाळकून तयार करायचे अपवाद तयार करायचे जाळी तयार करायच्या त्याला किमान 2-3 महिने पाहिजे. तर असं 2 महिन्यासाठी जर तुमच्याकडे 15, 20, 25, 30 विद्यार्थी जर असले तुमच्या लक्षात आलं का तर 2 महिन्यासाठी महाराज तुमच्या गावात पाठवा संध्याकाळी
किती दिवस? रोज संध्याकाळी तुमच्या गावात महाराज पाठ केलाय. लक्षात आलं की तुमच्या? रोज येतील किंवा आपण एका दिवसाची त्यांना सुट्टी, रविवारची त्यांना सुट्टी किंवा म्हणजे 7 दिवसातला एक दिवस कमी करून 6 दिवस महाराज तुमच्या गावात येतील. रोज 15, 20, 25, 30 विद्यार्थी. महाराजांना आपण एकच गाव घ्यायचं, एक गाव ना, एकच गाव. 2 सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी मुलं येणार नाही, म्हणजे एकच गाव ना, 2 गाव आहेत. तर असं जर कोणाला करायची इच्छा असेल तर त्याने माझ्याशी गावात पाठ घ्यायची. विष्णू त्या गावात 5,000 रुपये महिना मी दिली माझ्यातर्फे. आणि गावात केलं तर काही एक पाठ आपल्याशी दिली. त्या ठिकाणी आपण त्यांना म्हटलं की तुम्हाला जे द्यायचं असेल त्याच्यावरचं तुम्ही द्या. सामद्यासाठी नाही, सामद्यावाले बोल राहिले माझ्याकडे. सामद्यासाठी नाही, सामद्याला तर पगार वाढवून द्यायच्या पण द्यायचा कोण. पण दुसऱ्या गावाला बा असं आम्ही मागणी देऊ शकत नाही. हे असं आहे, तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही घ्या. तुम्हाला इमानदारने सांगतो, माझ्या परिवारात माणसं आमचं ऐकाय म्हणजे आमच्या परिवारात मला वासुदेव महाराजांना करून सांगतो, नारोबा तुकोबाराला करून सांगतो. अजून खिसा ना, त्या खिशावर फक्त आणि फक्त नारोबा तुकोबारायचा माझ्या नातेवाईकाचं नाही, माझ्या भावंडाचा नाही, म्हणजे कोणाचं असते मला खरं सांगतो. त्याच्यावर अधिकार फक्त आणि फक्त धर्माचा आणि संप्रदायाचा अधिकार, तो शेवटपर्यंत तोच राहणार, कोणाचाच अधिकार राहणार. आणि म्हणूनच आपण हे करू शकतो का नाही. याच्यावर जर आमच्या नातेवाईकांना अधिकार दाखवला असता, या खिशाचा उपयोग मला इथे करतो. तर हा खिसा शेवटपर्यंत फक्त आणि फक्त धर्मासाठीच राहील. तुम्ही जर इकडे सवलत दिली आणि तिकडे करू, तिकडे सवलत दिली तिकडे करू, गडचिरोली भंडाऱ्यामध्ये करू. एका माणसाने आपल्याला गडचिरोलीमध्ये 11 एकर शेती दिली. 11 संजय भाऊ एकांबळे मित्राचं नाव आहे. 25 ते 30 लाख रुपये एकराची शेती आहे. महाराज म्हणे माझं भरपूर आहे, तुम्ही घेऊन टाका. मग मी घेऊन काय करू बा? माझ्या नावाने तुमची शेती झाली म्हणजे माझ्या भाऊची होईल, माझ्या भावाची होईल. आपण इथं ट्रस्ट स्थापन केलं, एक ट्रस्ट स्थापन केलं की शेती त्या ट्रस्टला दिली आपण. तिथं आपले वारकरी 60 विद्यार्थी आहेत. 60 विद्यार्थी शिकतायत सध्या त्या ठिकाणी शिकतायत 60 विद्यार्थी. आणि म्हणून अशा पद्धतीने असं आमच्या विष्णू महाराजांशी संपर्क करा बरं का. आणि 1-2 महिन्याचा काळ असला ना की थोडं चाली म्हणायला शिकतो, पकवाड बदलायचं शिकतो. असा जर तुम्हाला देतांचा संपर्क करा. आणखी काय विषय नाही, ठीक आहे. याप्रमाणे पूज्य महाराजांच्या मार्गदर्शनानंतर चिंतन बैठकीच्या शेवटी पसायदान होऊन स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रिया देऊन कळवा आणि आवडल्यास लाईक व शेअर करा.